जय महाराष्ट्र मित्रांनो, शुभ सकाळ. तर आज आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे ज्यामुळे आपल्या देवलावरती कलश आणि आज आपण सर्व गर्वाने हिंदू म्हणून जगतोय. तर ती जागा मी तुम्हाला सांगणार नाही, ती डायरेक्ट दाखवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा. तर मित्रांनो, आता आपला एस पी ग्रुप पूर्ण आलेला आहे. आम्ही थांबलो पेट्रोल भरण्यासाठी. पेट्रोल भरून पुढे निघू. भाईने फुल मस्त ड्रेसिंग मारले. पेट्रोल टाकूया आणि निघूया. ठाण्याला लोधाच्या इथे हायवरती आमचा एक मित्र पाठी थांबलाय, त्याच्यासाठी थांबलोय. तो जरा स्लो ड्रायव्हर आहे, बाकी आपली मंडळी इथे थांबले. तो आला की पुढे निघूया. त्या तू एवढा शांत काय आहेस? शांत नाही रे, हा आमचा ब्लॅक डायमंड आहे ना, अजून आला नाही. ऊन असेल म्हणून करपला असेल, पण येईल थोड्या टायमात येईल, लवकरच येईल. तर भावानो, समोर आपल्याला बॅनर पण दिसलाय, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. इकडनं आपल्याला राईड घ्यायचा आहे. रोड जरा खराब आहे, पुढेपर्यंत पुढे तर चांगला रोड दिसतोय. इकडनं आता अजून 15-20 मिनिटं लागणार आहेत आपल्याला जायला. रोडची हालत जरा लय खराब आहे. जरा सरकारने इकडे पण लक्ष दिले पाहिजे. आपल्या महाराजांचं मंदिर एवढं चांगलं भव्य मंदिर बनवलं आहे, तर तिकडे भाविकांनी दर्शन घेण्यासाठी जातात एवढ्या त्यांच्या इच्छाने. तर जरा रोड पण चांगला बनवा, एवढंच माझं सरकारशी अनुरोध आहे. भावना आता आतमध्ये आलोय. मंदिर पण आता जवळच आहे, 2-3 मिनिटावरती. गावाला असे आलोय असे फिलिंग येते फुल. बाजूला पण अजून हिरवगार आहे, थंडी पडले तरी. आणि एवढं पण गरम नाही वाटत, थोडं थंडच आहे वेदर. आणि भाई बाजूला व्ह्यू तर कडक आहे आणि थंडगार हवा पण येते मस्तपैकी. कोकणात आलं असं वाटतंय. आणि सकाळ सकाळी आलं तर अजून इकडे मला वाटतं चांगला व्ह्यू दिसत असेल, कारण की आता तुम्हाला जाताना बायकर पण दिसत असतील. बायकर रिटर्न जात आहेत, मला वाटतं ते सकाळ सकाळी आले असतील. आणि तिकडे तो मंदिर आहे राईट साईडला. कडक बनवलं, कडक. जर फायनली आपण जे मी व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला बोललेलो, जिथे आपण चाललोय त्या जागेवरती आपण पोचलोय. आणि ही ती पाठी जागा आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातलं प्रथम पहिलं मंदिर. तर त्या जागेवरती पोचलोय. तर चला पुढे, आता तुम्हाला आतून मंदिर दाखवतो. भावानं इथे पार्किंगसाठी आहे. इथे 2 व्हीलरची लाईन आहे आणि त्या साईडला 4 व्हीलरची लाईन आहे. आणि इकडे नाश्ता करण्यासाठी पण वगैरे स्टॉल वगैरे पण आहेत. तर भावानं इथे महादेवांची प्रतिमा आहे मोठी, आणि भव्य असं मोठा इथे गेट बनवला आहे. म्हणजे रिअलच वाटतो हा गेट. हा मेन गेट आहे. आणि ते गेटच्या साईडला हाती घोडे आहेत आणि आपले माऊले आहेत, त्यांच्या प्रतिमा इथे आहेत. या साईडला पण आहेत सेम. मेन गेट मधून आतमध्ये आल्यावरती समोरच भव्य असं मंदिर बनवलं आहे. कलश पण, आणि समोरून एंट्री नाही, या साईडून एंट्री आहे. ते आतमध्ये आल्यावरती राईट साईडला एक शॉप आहे इथे. ते जर तुम्हाला महाराजांच्या प्रतिमा घ्यायच्या असतील तर ते घेऊ शकता. खूप सारे इथे प्रतिमा आहेत वेगवेगळ्या रूपात.
शॉपमधून बाहेर आलो समोरच्या साईडला राईट साईडला भिंतीवरती खूप सारे फ्रेम आहेत लास्टपर्यंत. जी पहिली फ्रेम आहे महाराणी ताराबाई यांची. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी स्त्रियांच्या जगण्यामध्ये जगण्यात ते एक फ्रेम दाखवलेली आहे. ही फ्रेम तेव्हाची आहे जेव्हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालेलं ती फ्रेम आहे. इकडे सगळीकडे शस्त्र आहेत. जेव्हा शिवाजी महाराज लढायचे जायचे तेव्हा हे सगळे शस्त्र वापरायचे. तर हे सगळं शस्त्र जेव्हा अफजल खानाने मारलेलं तेव्हा शिवाजी महाराजांनी हे कवच घातलेलं चिलखत म्हणून म्हणतात त्याला. आणि हा आपल्या स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा, तो हा किल्ला आहे. त्याच्यातून जिजाऊ माता हे शिवाजी महाराज पण तिथं आहेत. आणि हे आपले संत तुकाराम महाराज त्यांची पण प्रतिमा दाखवली आहे. आणि जेव्हा शिवाजी महाराजांना जेव्हा पहिली तलवार भेटलेली तलवार देताना प्रतिमा दाखवलेली. जेव्हा शिवाजी महाराजांनी 16 वर्ष स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली आणि ती शपथ त्यांनी रायगड गडावरती घेतली. चला मंडळी, आता तुम्हाला पण महाराजांचे दर्शन देतो. फिनिशिंग वगैरे सेम तुम्हाला असं वाटेल की हे दगडाचंच बनवलं आहे करून. भिंत वगैरे त्याची डिझाईन वगैरे खूप भव्य असं चांगलं मंदिर बनवलं आहे. समोरून तुम्ही बघू शकता कलर्स पण किती सुंदर दिसतात. आणि वरती सगळ्यात वरती आपला भगवा, आपली शान, आपला भगवा तिरंगा तिकडे फडकतोय. ते पण आपल्यासाठी खूप मानाची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी जे त्यांच्या काळात केलं त्यामुळे आपण आज एवढे सुरक्षित आणि चांगले आयुष्य जगत आहोत. आणि चारी साईडला भिंतींवरती शिवमुद्रेचे कोरीव काम केलेले आहे. शिवमुद्रा आहे. मंडळी, तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही कल्याण आणि ठाणे स्टेशनवर येऊ शकता. कल्याण आणि ठाण्यावरून तुम्हाला बस पकडायची आहे वडवली नाका. वडवली नाक्यावरती उतरायचं आहे आणि तिकडे उतरून मग मंदिर 5 ते 7 किलोमीटर लांब आहे. तर तिकडनं तुम्हाला ऑटो रिक्षा करावी लागेल. तर त्यासाठी पर पर्सन रिक्षा 30 रुपये चार्जेस घेते. आणि जर तुम्हाला पर्सनल रिक्षा करायची असेल तर 100 ते 120 असे चार्जेस आहेत. आणि आजचे रोड थोडे खराब आहेत. तर तुम्ही तुमचे प्रायव्हेट व्हेकल्स घेऊन आलात तर खूपच चांगलं आहे. आणि मंदिर खूप चांगलं आहे. एकदा तुम्ही पण इथे व्हिजिट करा. आपल्या महाराजांचे पहिले महाराष्ट्रातले प्रथम मंदिर आहे. तर सर्वांनी येऊन दर्शन करा.
तर भावांनो व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हा व्लॉग इथेच मी एंड करतो. चला बाय.